हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं सर्वांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे महाज्योतीतर्फे. आणि महाज्योती म्हणजे बेसिकली काय होतं आणि हे काय असतं ते याबद्दल सविस्तर आपण चर्चा करूयाच. पण त्या अगोदर जर तुमची कॅटेगरी ओबीसी असेल, एसबीसी असेल, विजे ए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कोणतीही कॅटेगरी असेल तर हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी आहे. कारण महाज्योतीतर्फे स्कॉलरशिप आणि जे स्टायपंड परीक्षा असतात ती लवकरच होणार आहे. आता सगळ्यात अगोदर आपण बघूया की महाज्योती आहे काय बेसिकली. तर महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाज्योती याला म्हटलं जातं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ही एक संस्था आहे. याचं एस्टॅब्लिश जे आहे ते झालं होतं 2019 मध्ये. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि जे गरजू विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी आहे, त्यांना मोफत स्किल डेव्हलपमेंट, त्यांना मोफत इंटर्नशिप आणि स्टायपंड काइंड ऑफ थिंग्स प्रोव्हाइड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम होता. आणि याची सुरुवात झाली होती 2019 मध्ये. आता हा उपक्रम आहे कोणासाठी? तर ओबीसी विद्यार्थी, विमुक्त जाती, विचे, भटक्या जमाती, एनटी आणि विशेष मागास वर्ग एसबीसी या विद्यार्थ्यांसाठी ही महाज्योती संस्था कार्य करते. यासोबत आता याच्यामध्ये काय काय मिळतं? विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण, तसेच रोजगार, स्वयंरोजगार, उद्यमशीलता, औद्योगिक घटकांची उभारणी व विकास, यासोबत बँकिंग नॉलेज, मोफत ग्रंथालय आणि अभ्यासिका यासारखे वेगवेगळे डेव्हलपमेंटचे काम या महाज्योती संस्थेतर्फे चालतात. आता बघा, यासोबत यामध्ये कोणते कोणते कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपलब्ध केलेले आहेत ते बघूया आपण. महाज्योती ऑर्गनायझेशन तर्फे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती एबीसीडी, त्यानंतर ओबीसी, एसबीसी आणि बीजेएनटी या विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, एमपीएससी ग्रुप बी आणि सी, त्यानंतर एमपीएससी एमईएस, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्यानंतर आयबीपीएस, त्यानंतर एलआयसी एओ, मिलिटरी भरती, यूजीसी सीएसआयआर, त्यानंतर नेट, एमएसटी सीटी, एमबीसीटी, त्यानंतर कॅट, टेट आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, यासोबत ज्यांचं नुकतंच 10वी झालेलं आहे असे विद्यार्थी ज्यांना जेडब्ल्यू, नीट, एमएसटी सीटी अशा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, तर त्यासाठी ही महाज्योती काम करते किंवा त्यांना प्रोत्साहन देतं, त्यांना इन्करेज करतं, त्यांना स्टायपंड वगैरे काइंड ऑफ थिंग्स यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. आता इथे जर तुम्ही आले, हे आहे महाज्योती वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नोटीस बोर्डवर. वन्स यू क्लिक ऑन द नोटीस बोर्ड गाईज, यू विल बी रिडायरेक्ट टू द नेक्स्ट पेज आणि हे राहणार तुमचं नेक्स्ट पेज. आता यामध्ये वेगवेगळ्या लिंक्स यांनी दिलेल्या आहेत. कोणत्या लिंक्स आहेत? अप्लिकेशन फॉर फायनान्शियल असिस्टंट टू दोज हु क्वालिफाईड एमपीएससी, स्टेट, अदर ग्रुप ए, सेकंडरी, ग्रुप बी, सर्व्हिस, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ज्यांचं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्रॅक झालेलं आहे त्यांना मेन्स साठी इथे सुविधा प्रोव्हाइड केल्या जाईल. त्यानंतर युपीएससी साठी सुद्धा मेन्स आणि इंटरव्ह्यू साठी सुविधा प्रोव्हाइड केल्या जाईल. या 2 लिंक्स आहेत त्या. त्यानंतर इथे हॉस्टेलसाठी आहे, त्यानंतर ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत त्यांच्यासाठी इथे आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला बघता येतं अप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27. आय होप की हे तुम्हाला स्क्रीन व्हिजिबल असेल. त्यानंतर अशीच तुम्हाला लिंक दिसतं बघा, जेडब्ल्यू, नीट, एमएसटी सीटी 2026 ते 28 पर्यंत, कारण की हा 2 वर्षाचा कार्यकाल असतो. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग साठी आहे. त्यानंतर फायनान्शियल असिस्टंट टू दोज क्वालिफाईड फॉर युपीएससी आहे, हे वरचीच लिंक होती. एमपीएससी साठी आहे. त्यानंतर ज्यांना बँकिंग, एलआयसी, एओ, एसएससी सीजीएल, रेल्वे भरती, टेट, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस सारख्या इंजिनिअरिंग द्यायचे आहेत त्यासाठी हे आहेत नोटीस. ओके, असे वेगवेगळे लिंक्स तुम्हाला इथे दिल्या जाईल. आपण चेक करूया, एक काम करू, आपण चेक करूया कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. आता इथे आपण जर क्लिक केलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी, आपल्याला आणखी एक विंडो ओपन झालेली दिसेल आणि ही नेक्स्ट विंडो आहे. थोडंसं इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे थोडंसं टाइम घेऊ शकतो. ओके, इथे बघा वेगवेगळे सर्क्युलर्स आहेत. हे तुम्हाला दिसेल रजिस्ट्रेशन लिंक. या लिंकवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. गाईडलाईन्स आहे काय करायचं तुम्ही आणि काय नाही करायचं. नंतर जेआरई, टोफेल आणि आयएलटीएस फॉरेन लँग्वेज ट्रेनिंग सुद्धा इथे प्रोव्हाइड केलं जातं. सर्क्युलर आहे मिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी. सर्क्युलर आहे एमबीए सिटी, एमबीए, कॅट यासाठी. त्यानंतर नीट साठी आहे.
टेट साठी आहे आणि SSC IBPS PO साठी आहे. जर आपण याला क्लिक केलं तर आपल्यासमोर ओपन होत आहे एक नवीन आणखी विंडो जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आहे. आणि जोपर्यंत लिंक ओपन होत नाही मित्रांनो, तुमचं एक काम आहे, जे पण तुमचे रिलेटेड जे पण लोक आहेत, असे विद्यार्थी आहेत जे ओबीसी कॅटेगरी मधून येतात, SBC मधून येतात, VJNT मधून येतात, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला तुम्हाला नक्की शेअर करायचं आहे. कारण या प्रोग्राम थ्रू विद्यार्थ्यांना मोफत एज्युकेशन तर मिळेलच, सोबत त्यांना स्टायपंड सुद्धा मिळतं, टॅबलेट सुद्धा मिळतं. तर अशा भरमसाठ गोष्टी तुम्हाला इथं प्रोव्हाइड केल्या जातात. आता बघा, SSC CGL IBPS PO बँकिंग LIC AO व रेल्वे भरती साठी हे पूर्व परीक्षण योजनेची हा आहे तपशील. आता यामध्ये याने सांगितलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टी. ठीक आहे, जसं योजनेच्या लाभासाठी ओके, तर ही आहे ती बेसिकली नोटिफिकेशन. ठीक आहे, तर या योजने थ्रू यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातला असावा, त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असावं, त्याने कोणत्याही योजनेचा, महाज्योतीचा कोणत्याही योजनेचा त्यांनी ऑलरेडी बेनिफिट घेतलेला नसावा. त्यानंतर हे याची पहिले रिटर्न एक टेस्ट होतं, त्या टेस्टच्या आधारे याचं सिलेक्शन केलं जातं. CGL RRB IBPS PO क्लरिकल वगैरे सारख्या एक्झाम्स आहेत, याची वेळोवेळी माहिती महाज्योतीच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळत राहील. पेपर झाला की त्याची जी मेरिट लिस्ट आहे ती महाज्योतीच्या वेबसाईटला येईल आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला समोरची प्रोसेस माहीत पडेल. आता SSC CGL साठी सांगितलं आणि कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्सिमम 30 वर्ष असायला पाहिजे. IBPS PO साठी कमीत कमी 20 आणि मॅक्सिमम 38 वर्ष. RRB रेल्वे साठी 18 ते 31 वर्ष असायला पाहिजे. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इथे थोडं जास्त वय रिलॅक्सेशन मिळालेलं आहे, ते पण तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर हा जो कार्यकाल आहे, प्रशिक्षण आहे, त्यांच्या अभ्यासक्रमानुसार मिळेल. अनिवासी स्वरूपाचे असेल तर त्यामुळे जिथे कुठे तुमचं सेंटर राहील तिथे तुम्हाला स्वतःला तुमचं जेवण आणि खाण्याची व्यवस्था करायची आहे. ऑफलाईन स्वरूपातच हे देण्यात येईल आणि 6 महिन्याचा याचा कालावधी राहील. त्यानंतर इथे दिला आहे तुम्हाला अटेंडन्स की किती, आरक्षण दिलेलं आहे, जेवढ्या पण वॅकन्सी असेल त्याच्यामध्ये आरक्षण किती आहे. तर ओबीसी साठी आहे 59%, BGA साठी 10%, NTB साठी 8%, C साठी आहे 11%, D साठी आहे 6%, SBC साठी सुद्धा 6%, असे टोटल 100% हे आहे आरक्षण. त्यानंतर 30% जागा आहे आरक्षित, दिव्यांगासाठी 5% आणि अनाथांसाठी 1%. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील, तर आधार कार्ड लागेल, जातीचं प्रमाणपत्र लागेल, रहिवासी दाखला लागेल, त्यानंतर नॉन क्रिमिनल लागेल, ग्रॅज्युएशन लागेल, जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल आणि अनाथ असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला दिली आहे वेबसाईट, ज्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सोबत तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि साईन अपलोड करायची आहे. शेवटची तारीख मित्रांनो लक्षात असू द्या, शेवटची तारीख आहे 10 जुलै 2026. ठीक आहे, तर हे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती. याबद्दल जर तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता, तिथे नोटिफिकेशन दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता. वेबसाईटला कसं जायचं त्याची माहिती मी इथे तुम्हाला दिलेलीच आहे. ओके, आणि ॲट द लास्ट बट नॉट द लिस्ट परत एकदा सांगतोय की इम्पॉर्टंट आहे, स्टायपंड आहे, मोफत एज्युकेशन आहे. जे पण तुमचे बहीण भाऊ मित्र मैत्रिणी असेल, जे पण VJNT कॅटेगरी मधून येतात, SBC मधून येतात किंवा OBC मधून येतात, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला नक्की 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 शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.